किंबहुना व्यवसायाच्या माध्यमातून लोकांना बसून देण्याचा किंवा व्यवसाय करायची परवानगी देण्याचा, हे प्रत्येक वेळेस अशा घटना घडतात, प्रत्येक वेळेस ती कारवाई करावी लागते. मला अनेक लोकांनी सांगितलं, मला सुरेशनेही सांगितलं की आपण हा निर्णय घेतला होता तेव्हा की जे लोक स्थानिक आहेत, जे लोक इथले रहिवासी आहेत, त्यांना परवानगी द्यायची. आता दुर्दैव असं तुमचं की ज्यांनी हा खून केला ती इथलीच रहिवासी निघाली आणि जिचा खून केला ती पण इथलीच रहिवासी निघाली. मग आता प्रश्न हा पडतो की स्थानिकांचा जर निकष लावला तर मग ही घटना तर स्थानिकाच्या राहणाऱ्या लोकांकडूनच घडलेली आहे. आणि प्रत्येक वेळेस मी जेव्हा परवानगी देतो किंवा प्रत्येक वेळेस मी तुमची बाजू घेतो तर मला स्वाभाविक आहे, शिर्डीमध्ये 2 ते 3 वेगळ्या वेगळ्या विचारांचे लोक राहतात. तर मी एका विचाराला समर्थन दिलं तर दुसऱ्या विचाराचे लोक माझ्या प्रति नाराजी व्यक्त करतात. तरीसुद्धा आपण गोरगरिबांवर अन्याय होऊ नये असाच निर्णय कायम करत आलेलो आहोत. असं नाही आहे की कधी केलेलं नाही. पण आता हा प्रसंग एवढा गंभीर झाला, हा प्रसंग एवढा मोठ्या प्रमाणात वाढला, मग आता स्थानिकांना प्राधान्य द्यावं तर घटना स्थानिकांमध्ये झाल्यामुळे तिथं मी अडकलो की माझा शब्द जो होता, याच्या अगोदर जी घटना घडायची किंवा जो काही मागच्या वेळेस एक माणूस आणला होता तो बाहेरचा होता, तर तेव्हा ठीक होतं. पण आता हे गाव पातळीवरच्या ग्रामस्थांमध्ये घडलेल्या ह्या घटनामुळं कुठंतरी निर्णय घेण्यामध्ये अनेक अडचणी मला येत आहेत. आज तुम्ही सगळेजण आलात, मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की मी या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोकांबरोबरच आहे. पण काम करत असताना जेव्हा अशा घटना घडतात आणि त्याचा उद्रेक होतो तर आपल्याला देखील कारवाई त्या बाबतीत करावी लागते. आपण डोळे बंद करून बसू शकत नाही, आपण काहीच झालं नाही असं सोंग घेऊ शकत नाही. आता दोष तुमचा नाहीये, दोष इथं बसलेल्या कुठल्याच महिलेचा नाहीये, हे मला कळतं. पण ही गोष्ट इतर सगळे आमचे नगरसेवक, आमचे पदाधिकारी, गावातील प्रमुख, सर्व पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांचा समन्वय करणं या गोष्टीवर गरजेचं आहे. शिर्डी मी एकटं जरी आज तुमच्या आशीर्वादाने माझा शब्द आहे अंतिम, किंबहुना साहेबांच्या नेतृत्वाखाली, विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण शिर्डीमध्ये काम करतो, पण शिर्डीचा निर्णय आम्ही एकटं कधी आजपर्यंत घेतलेला नाही. तो निर्णय घेत असताना सगळ्यांचा समन्वय होणं आवश्यक आहे. आता ही घटना घडेपर्यंत काही त्रास नव्हता, सगळं चालू होतं. आता ही घटना घडली, घडल्यावरती इतकं भयानक झालं की मग आता माझ्यासारख्या व्यक्तीला काहीतरी दुर्दैवाने जो निर्णय समाजहिताचा असतो, जो निर्णय सर्वसामान्यांना मान्य असतो, तो घ्यावा लागतो. त्यामध्ये काही लोक बाधित झाले. आता त्यांचा किंबहुना तुमचा हा विषय आपल्याला मी दुर्दैवाने सोडवायचा मार्गावरच होतो. आमची याच्यावर मीटिंग झाली. मला सगळ्या नगरसेवकांनी हा मुद्दा मांडला होता की तुम्ही याच्यावर निर्णय का घेत नाहीये. तर मी त्यांना हीच बाजू मांडत होतो की आपल्या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या लोकांचं उपजीविकेचं साधन आपण काढून घेऊ शकत नाही. याचा आपण नियमावली बनवणार होतो, पण आता SIRची प्रक्रिया चालू होती, मतदार नोंदणीची प्रक्रिया चालू होती. ही प्रक्रिया पहिली या महिन्याअखेर संपणार होती आणि आपण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये बसून नियम बनवू हे मी बोलून इथून उठलो आणि संध्याकाळी तो गोंधळ झाला. तर मला तुमचा सगळा त्रास, जे काय तुम्हाला हे सगळं नुकसान होत आहे, हे सगळं मला मान्य आहे. तुम्ही सगळ्याजणांनी आजपर्यंत माझ्या शब्दावरच प्रत्येक गोष्ट ऐकली आणि माझ्या शब्दावरच तुम्ही म्हणावं तसं वागलेले आहात. माझी तुम्हाला विनंती एकच आहे की मला ही तुमची बाजू मी आज जाणून घेतली, जी सुरेशनी मांडली. मला अध्यक्षांचाही मेसेज आला होता की या लोकांना भेटायला यायचं. म्हटलं ठीक आहे, मी येणार आहे तर आपण भेटून घेऊया. तर मला थोडा वेळ द्या, एक समन्वय साधावा लागेल सगळ्यांमध्ये. समन्वय साधून एका निष्कर्षापर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल की कशा पद्धतीने आता याच्या पुढे चालणार, आणि मग आपण त्या निर्णयाला पुढे घेऊन सगळ्या, कारण की नुसतं लक्षात घ्या की तुम्हाला देखील आनंदाने काम करायचं असेल, तुम्हाला देखील कायमचा हा त्रास संपवायचा असेल, तर शिर्डीच्या स्थानिक ग्रामस्थांना बरोबर घेतल्याशिवाय आपण निर्णय केला, मी निर्णय केला, ठीक आहे, ते आज काय बोलणार नाहीत.
कदाचित त्यांचं माझ्यावर प्रेम असेल किंबहुना त्यांना वाटत असेल की आता काय यांना सांगून उपयोग नाही. बळजबरीने घेतलेला निर्णय कोणाच्या मनविरोधात जाण्यापेक्षा आपण नगरसेवक निवडून दिलेले आहेत. आमच्या संघटनेचे कार्यकर्ते अनेक वर्ष आपल्यासाठी, समजा सुरेश असेल एक उदाहरण आहे, पण अनेक लोक आहेत जे संघटनेमध्ये आहेत, ते सगळ्यांचा थोडा समन्वय साधून मला हा निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही मला विचारलं फक्त मला व्यक्तिशः, तर मला कुठली अडचण नाही. माझ्या व्यक्तिशः म्हणजे सुजय विखेचं मत आहे. कारण की ती घटना आणि त्या घटनेचा दोष हा सगळ्यांना देणं हे पूर्ण चुकीचं आहे. हे मला विचारलं तर मी तुम्हाला हेच उत्तर देईन. पण शिर्डी हा एकटी सुजय विखेची नाही, सगळ्यांना विश्वासात घेऊन तो निर्णय घ्यावा लागेल. आणि वन्स अँड फॉर ऑल मी करणारच होतो. साईबाबांना स्मरून सांगतो की आम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात SIRची प्रक्रिया झाल्यावर आम्ही बसणारच होतो आणि ही घटना घडली. बहरहाल ज्यांनी तो खून केला, माझ्या नियमानुसार आपण त्यांना नोटीस दिलेली आहे आणि ते घर मला पाडावं लागेल. माझा नाईलाज आहे. गुन्हेगार मुक्त शिर्डी ही भूमिका आपण घेतली, ज्यामध्ये एक अशा बरोबरच आहे. फक्त मला गावाचा निर्णय घेत असताना गावकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ द्या. मी सकारात्मक निर्णयच करेन. आपण तुमचं कसं नुकसान होणार नाही असाच निर्णय करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्याकडून ते करून घेतो. पण त्यांची बाजू पण मला ऐकावी लागेल. कारण की मी आज आलो, ही घटना काल परवापासून बंद झालेलं होतं. यामध्ये नामदार साहेबांनी देखील तो निर्णय घेतला की आता हे बंद झालं पाहिजे. तर माझ्या वडिलांनी घेतलेल्या निर्णयाला मी त्यांच्या मतविरहित जाऊन निर्णय देणं ते पण चुकीचं ठरेल. तर पहिलं मला ग्रामस्थांशी चर्चा करू द्या, मग मी माझ्या वडिलांशी चर्चा करेन आणि मग आपण एक सकारात्मक निर्णय घेऊन तुम्हाला नुकसान होणार नाही. थोडा त्रास होईल काही कालावधी, फार नाही वेळ घेणार मी, पण थोडासा त्रास तर सहन करावा लागेल. त्याला आता नाईलाज आहे. पण आता हा जो निर्णय होणार आहे सुरेश, हा आता वन्स अँड फॉर ऑल कायमचा होणार आहे. याच्या परत नंतर आज निर्णय झाल्यावर जो काही निर्णय ग्रामस्थांना विश्वासात घेतल्यानंतर घेतला जाईल, जो काही निर्णय आमच्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन घेतला जाईल, तो निर्णय आणि एकदा एक नियमावली बनली का मग परत तुम्हाला त्या गोष्टीला बांधील राहूनच व्यवसाय करावा लागेल. आणि परत मग हे रोज रोज तुम्ही यायचं, मला परत बसायचं, मी परत बोलायचं, हे सगळ्या गोष्टी आता बऱ्याच दिवसानंतर दुर्दैवाने घडलं खरं तर. म्हणजे मला आठवतं की 1-1.5 वर्षानंतर आपण परत बसलेलो आहोत. म्हणजे तसा भरपूर काळ गेला. तर तुम्हाला कोणालाही उद्ध्वस्त करायचं कोणाचा उद्देश नाही आहे. पण आपल्या गावामध्ये आपलं गावाचं नाव खराब होऊ नये ही जबाबदारी पण आपली आहे. तर तुमच्यासाठी मी काही लोकांना मुलासारखा आहे, भावासारखा आहे, नातवासारखा आहे. तर माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्याबरोबरच राहिलात, आमच्या परिवाराबरोबरच राहिलात. मला सगळ्यांना विश्वासात घेऊन एक सकारात्मक निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. तुम्ही निश्चिंत राहा. मी माझ्या परीने जे शक्य असेल आणि जे सकारात्मक निर्णय करू शकेल असेल ते मी तुम्हाला आमच्या सगळ्या लोकांशी चर्चा करून मी आपल्याला तो निरोप, सुरेश असेल किंवा इतर कोणी जे तुमचे सहकारी असेल, अध्यक्ष आहेत, अध्यक्ष पण तुम्हाला सांगतील. थोडा कालावधी द्या, फार घाई गडबड करू नका. जेवढं अहो लक्षात दुसरं कोण आहे द्यायला, दुसरं सगळं चालय. पण आता मी तुमचं सगळं म्हणणं मान्य करतो की एका गुन्ह्याची शिक्षा सगळ्यांना देणं चुकीचं राहील. पण ही जी अडचण झाली यावेळेस पहिली वेळ आहे की जेव्हा हा जो आपण स्थानिकांचा निकष मी वारंवार बोलत होतो, गोंधळच तिथं झाल्यामुळे, कारण की अनेक वर्षापासून बहुतेक राहत आहेत तिथं. आता काय आपलं नशीब असावं ते झालं, इथं राहणाऱ्याच लोकांकडून घडलं, त्यामुळे ते थोडंसं अडचणीचं झालं. म्हणून मलाही बोलायला संधी, सुरेश जसं मला म्हटलं, मी म्हटलं बाबा तर इथं तसंच निघालं तर मी कसं बोलणार. तर मला ही कारवाई करायला मला आवडत नाही. म्हणजे बाकीच्या लोकांचं मी सांगू शकत नाही, पण गरिबांना त्रास देणं मला अजिबातच आवडत नाही. पण काही गोष्टी मी सगळ्यांना विश्वासात घेऊन करू इच्छितो आणि सगळ्यांना विचारून सगळ्यांची चर्चा करून मग आपण तुम्हाला कळूया. आणि जे काही निर्णय होईल तो आता कायमचा राहील. मग कोणी चूक केली तर काय शिक्षा राहील, किंबहुना काय वारंवार हा तुम्हालाही त्रास नको आणि मलाही नको, आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने शिर्डीमध्ये व्यवसाय केला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्याचा एक चांगला सकारात्मक पद्धतीने निर्णय घेऊ. तर तुम्ही बराच वेळ आलात, तुम्हाला थांबावे लागलं, मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. एवढा वेळ खरं मला माहिती नव्हतं तुम्ही येणार. मी गाडीने पाहिलं, माझे दुसरे कामं चालू होते, ते सोमय्या नगर त्यांनाही घर, जसं तुम्हाला
जागा दिली तर सोमय्यानगरवाल्यांना पण जागा द्यायची. तर आता हे आपले सगळे धंदे चालू आहेत, हे करा ते करा, बरं दुसरं काहीच नाही. गरीबाला कुठं घर मिळते, कुठं जमीन मिळते, त्याला कधी चांगलं राहायला मिळतं. आपलं सर्व जीवन त्याच्यासाठीच आहे, दुसऱ्या कुठल्याच मिटिंगा नसतात आपल्या. तर तुम्ही पण निश्चिंत राहा, मला सगळ्यांशी चर्चा करू द्या आणि मग मी आपल्याला तो निर्णय काय असेल, कसा असेल, नियमावली काय असेल, हे सगळं बनवून आपण एक पाऊल पुढं घेऊया, पण चर्चा झाल्यानंतर. तुम्ही सगळेजण आलात, सगळ्या आमच्या माता भगिनी, सगळे ग्रामस्थ, सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही आता जेवायची वेळ झालेली आहे, तुम्ही जाऊन जेवा, मलाही जेवू द्या. धन्यवाद. नगर मनमाड दुर्दैवाने एकदम वेळेवर काम चालू होतं. पाऊस पडल्यामुळे डांबरीकरण थांबलं. पाऊस थांबल्यानंतर परत डांबरीकरणाचं काम सुरू होईल. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण राऊंड घेतल्यापासून जेव्हा पत्रकारांनी त्या गोष्टी निदर्शनात आणून दिल्या, मी स्वतः राऊंड घेतला, त्या दिवसापासून आज तक ट्रॅफिक जाम झालेली नाही. नुसतं राऊंड घेऊन फोटो सेशन करणं हा आपला स्वभाव नाही. मी तर कधी कोणाला बोलवत पण नाही. माझा उद्देश आहे की आपल्या मतदारसंघामध्ये कधीही लोकांना ट्रॅफिक जामच्या सामोरं करावं लागू नये, धुळीचं सामोरं जावं लागू नये, हे आपला प्रयत्न आहे. आणि मला आनंद वाटतो की आपण जो प्रयत्न केला तो यशस्वी झाला. पण आता पावसामुळं काम थांबलंय, पण ते नगर मनमाडचा काही फार मोठा विषय राहिलेला नाही. आज इथं आल्यानंतर शिर्डीच्या नगराध्यक्ष आणि इतर आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक पथविक्रेते आणि हातावर काम करणारे लोक, माता भगिनी भेटण्यासाठी आल्यात. एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की गुन्हेगारीला कुठल्याही प्रकारे माफी या मतदारसंघामध्ये नाही. यापूर्वी देखील जेव्हा या पथविक्रेत्यांचा विषय यायचा तेव्हा असा निर्णय झाला होता की जे लोक स्थानिक आहेत त्यांना आपण परवानगी देऊ, ही माझी भूमिका राहिलेली होती. दुर्भाग्यपूर्ण जे घटना घडली त्याच्यामध्ये ज्या महिलेने खून केला आणि जिचा तो खून झाला, त्या दोन्हीही महिला याच शिर्डीच्या रहिवासी निघाल्या. कोणी बाहेरचा व्यक्ती नव्हता. आणि त्यामुळं हा जो निकष होता की स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल, हा निकष ग्रामस्थांनी किंवा काही ठराविक आमच्या मधल्या संघटनेच्या व्यक्तींनी या गोष्टीला विरोध केला. आणि म्हणून आपण ही प्रक्रिया पूर्णपणे बंद केलेली आहे. यामध्ये आज जरी हे लोक माझ्याकडे आले असतील तरी शिर्डी किंवा शिर्डीच्या इतर व्यावसायिक निर्णय हा एकटा सुजय विखे घेऊ शकत नाही. त्याला प्रक्रिया आहे. शिर्डीचे ग्रामस्थ आहेत, संघटनेचे पदाधिकारी आहेत, सर्व पक्षाचे लोक असतील, नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवक असतील, या सगळ्यांचं सामंजस्याने मार्ग काढून जर तोडगा काढला तर मला वाटतं की हा तोडगा प्रदीर्घ काळ चालू शकतो. आत्ता या क्षणाला तर ते बंदच आहे. सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर जी काही नियमावली ठरेल त्या नियमावलीनुसार मग पुढं काय करायचं हा निर्णय आपण त्यांना कळू. माझं व्यक्तिशः मत असं आहे की दोन गुन्हेगारांची शिक्षा ही इतर गरिबांना होता कामा नये. व्यवसाय करायचा मूलभूत अधिकार हा साईबाबांनी इथं राहणाऱ्या प्रत्येक माणसाला दिलेला आहे. त्यामुळं त्यांना त्यांच्या व्यवसायापासून बाधित ठेवणं हे मला योग्य वाटत नाही. पण एकटा सुजय विखे परत म्हणतो की माझ्या मताला या बाबतीत मी कधीही दबाव आणत नाही. आपण इथं राहणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये जे भीतीचं वातावरण आहे त्याची दखल घेत जे स्थानिक लोक म्हणतील आणि माझ्या मनामध्ये ज्या संकल्पना आहेत त्यांच्याशी चर्चा करून ही पुढे कारवाई केली जाईल. आणि ती कारवाई सगळ्यांना मान्य करावी लागेल, कारण की तीच कारवाई या शिर्डीच्या हितासाठी असेल.